रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण ही वाली स्लीव डिझाइन बघणार आहेत। तुम्ही बघू शकता आता सध्या अशाच साड्या मार्केटमध्ये खूप चालत आहेत। तर ह्यासाठी आपण अशा पद्धतीचे पण बाही डिझाइन बनवू शकतो, हेच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहे। तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर बघा, ह्या ब्लाउजसाठी मी व्ही नेक मध्ये बॅक नेक खूप सुंदर असं बनवून घेतलेला आहे। तर याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधीच शेअर केलेला आहे, तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे। आता माझं फ्रंट आणि बॅक पार्ट कटिंग झाल्यानंतर हा एवढा कापड शिल्लक आहे ब्लाउज पीस मध्ये आणि स्लीव वरती अशा पद्धतीचा वर्क होता, जो की आपल्या फक्त शॉर्ट स्लीव यामध्ये बनल्या असत्या। सिंपल जर का बनवले असते तर शॉर्ट स्लीव बनल्या असत्या, पण आता आपण इथं डिझायनर बनवतोय। तर 4 इंच बघा उंचीला मी बॉटम घेतला आहे, 8 इंच रुंदीला घेतलेला आहे। पूर्ण स्लीवची उंची जी आहे ती आपल्याला 10.5 हवी, तर मी 11.5 असं बघा। आणि इथं चेक करते की किती आता आपला म्हणजे आपल्याला कापड किती लागणार आहे, 7.5 इंच। वरती जी बाही आहे डिझायनर ती 7.5 इंच तयार व्हायला हवी, यासाठी मी हा डबल मध्ये कापड घेतलेला आहे। त्याला अजून एकदा आता आपण अशी घडी घालणार बाहीची घडी कटिंग करण्यासाठी। आता आपण बघा एका बाजूला सरळ असं मार्किंग करणार की जेणेकरून आपल्याला बॉटम एकदम सरळ असं मिळायला हवा। ओके, त्यानंतर इथं आता आपण 7.5 इंच आपल्याला कमी पडते, तर 7.5 + 2 इंच आपण पफ स्लीव बनवून घेतोय, तर 2 इंच एक्स्ट्रा मी इथं घेतलेला आहे। बघू शकता अशा पद्धतीने 2 ते 2.5 इंच आपलं एक्स्ट्रा आहे, 4 इंच इकडे उतार दिलेला आहे। त्यानंतर बाहीची घडी बघा आपण 10 घेणार आहे, कारण 40 मापासाठी ही डिझाइन मी बनवून घेते। पुढे एक्स्ट्रा कापड किती आहे, तर 1.5 ते 2.25 इंच आपला एक्स्ट्राचा कापड शिल्लक आहे। खालचा बॉटम बघा जेवढा आहे तेवढाच मी राहू दिलेला आहे 12चा, आपल्याला इथं कमी करायचा नाहीये बॉटम मध्ये देखील। सरळ मार्किंग आपण सरळ कटिंग करून घेतलेला आहे आणि स्लीवच्या आकाराने आता आपण हे असं व्यवस्थित कट केलं। बंद घडी मोकळी करत आपण दोन्ही बाह्या व्यवस्थित कटिंग केल्या आणि याला खाली तसंच वर दोन्ही ठिकाणी मी सेंटरला कट लावलेला आहे की सेंटर पॉइंट आपल्याला कळायला हवा। सीधी उलट बाजू लक्षात राहायला हवी, यासाठी मी चॉकने एक स्लीव वरती मार्किंग केली। आता इथं बघा मी 6 वर पॉइंट लावलाय, ओपन पार्ट कडून 6 वरती पॉइंट लावायचा आहे आणि मग तिथूनच आपल्याला स्लीव म्हणजे प्लेट्स घ्यायला सुरुवात करायची आहे। जेवढा काही आतमध्ये एक्स्ट्रा कापड आहे तेवढा आपण प्लेट घेणार आहेत। ह्या स्लीवचा लुक असाच आहे जसा मी तुम्हाला दाखवते, ठीक आहे। तर ह्यासाठी आपण या सर्व जे प्लेट आहेत त्या मध्येच अशा घेणार आहेत आणि परत चेक करायचं असं दंडगीरच्या निम्मे + 2 इंच आपलं बरोबर कापड होतंय का, जर जास्ती येत असेल तर अजून एखाद प्लेट जास्तीची टाकून घ्यायची। आता वरचा जो आहे आर्म होलचा शेप तिथं आपण 7 वर पॉइंट लावणार दोन्ही बाजूने आणि मग आपण हलक्या हलक्या अशा नॉर्मल बारीक प्लेट्स घेणार आहेत। प्लेटची दिशा कुठेही आली तरी काही प्रॉब्लेम नाहीये, आपल्याला जो हवा तो लुक मिळतच असतो। एका दिशेने घ्या किंवा अपोजिट साइड घेतलं तरी काही हरकत नाही आपल्याला। सेम जेवढ्या आपण खाली घेतल्या तसेच आपण वर घेतलेले आहेत, यामुळे छान असा त्याला पफ आलेला आहे। आता आपण जे डिझायनर म्हणजे कटवर्क मध्ये जो बॉटम होता स्लीवचा तो आणि अस्तर घेतलेला आहे। अस्तर मी मापात कटिंग केलेला आहे, दंडगीरच्या निम्मे + 2 इंच असं मी मापात कट केलेलं आहे। आता बघा हे पार्ट आपण असं बरोबर स्लीव वरून शिद्यावरून ठेवून घेतलं आणि खाली अस्तर ठेवलेला आहे। आतमध्ये आपली बनवलेली स्लीव, खाली अस्तर, परत वरून आपला हा मेन जो कापड आहे तो, की जेणेकरून आपण अल्टरच्या फिनिशिंगने हा जो काही पफ बनवून घेतलेला आहे तो एकदम छान असा फिनिशिंग मध्ये आपण इथं शिवू शकतो। तर अशा पद्धतीने टिप टाकल्यावर बघा एकदम छान असा लुक आपल्या स्लीवला इथं देता येत असतो। प्रॉपर फिनिशिंग आपल्याला मिळते जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने काम करत असणार, तर तुमच्या कामाला खूप सुंदर अशी फिनिशिंग तुम्हाला देता येणार आहे। आता खाली कट वर्क असल्यामुळे मी काय करणार आहे, हा जो काही एक्स्ट्राचा कापड आहे
त्याला मी असं फोल्ड करून घेईल. मी तसं टीप टाकून देखील इथं पलटवू शकले असते, पण आहे एक्स्ट्राचं कापड तर मग फोल्ड करून घ्यायचं अशा पद्धतीने. तर ही स्लीव खूप सुंदर अशी दिसते. ब्लाऊज अंगात घातल्यावर कस्टमरला देखील एकदम भारी दिसतंय. तसं मी तुम्हाला लावूनच दाखवलेले आहे. हातावरती स्लीव किती सुंदर दिसते. तर तुम्हाला देखील अशाच पद्धतीने बाही बनवता येऊ शकते. ज्या आता कटवर्कची साड्यांचं ट्रेंड चालू आहे सध्या मार्केटमध्ये, तर कटवर्कच्या साड्यांवरील असाच वर्क येतो स्लीववरती, तेव्हा मात्र कस्टमरचा इलाज कुठून जातो आणि कस्टमर म्हणतात आपल्याला की आम्हाला तर अशी स्लीव हवी. मग त्यासाठी आपण असे नवनवीन आयडिया घेऊन येत असतो. ठीक आहे, तर मी ही तुमच्यासाठी एक नवीन बाही डिझाईन तुम्हाला दाखवलेली आहे की जेणेकरून तुम्ही अशा पद्धतीने देखील बाही डिझाईन बनवू शकता. वाव, किती सुंदर लुक आलेला आहे. बघू शकता किती छान पप क्रिएट झालेला आहे. एकदम मस्त असा मध्येच असा दिसणारा पप आहे आणि लॉंग स्लीव आहे. तर दोन्ही बाह्या माझ्या इथं तयार झालेल्या आहेत आणि वरचा पप होता त्याला आपण अस्तर लावलेलं नाही आहे, कारण कस्टमरने आपल्याला तसंच सांगितलेलं होतं ह्यासाठी. बघू शकता किती सुंदर लुक आला आणि किती छान. मी नुसती बाही लावूनच बघते तरी देखील एकदम भारी असं वाटतंय. बऱ्याच लेडीज असं म्हणतात की आता हे जे कस्टमर आहे त्यांची तब्येत देखील चांगली आहे आणि भरपूर मैत्रिणींचा असा गैरसमज असतो की तब्येतीच्या माणसाला पफ स्लीव म्हणजे लेडीजला पफ स्लीव शोभत नाही. तर तसं काही नसतं. आपण फॅशन केली तर आपल्याला प्रत्येक फॅशन शोभूनच दिसते. मात्र व्यवस्थित आपण जेव्हा फिनिशिंगमध्ये करतो तर ते नक्कीच चांगलं आपल्याला दिसत असतं. तर आता ही तयार झालेली स्लीव मी संपूर्ण ब्लाऊजला व्यवस्थित अशी अटॅच करून घेते आणि नेहमीप्रमाणे मी माझ्या ब्लाऊजची फिटिंग इथं करून घेणार आहे. तर ह्या ब्लाऊजसाठी मी व्ही नेकमध्ये खूप सुंदर असा बॅकनेकचा जो गळा बनवलेला आहे विथ बो. तर असा हा जो काही व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेला आहे. तुम्ही नसेल बघितला तर नक्कीच बघा आणि तुम्ही देखील बनवून बघा की नेमका आपला व्ही नेक बोटनेकमध्ये बनवायचा का डीप नेकमध्ये बनवायचा याची सविस्तर माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडं जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी.